पेक्षा. आणि गंमत अशी, माझी पोटदुखी बरी का, तर कॅन्सर झाला म्हणजे मरणार असती, तर मी जगणार. आणि कर्मधर्म संयोग असा की हा लवकर मेला आणि ती बाई जगली, बरं का. आणि बाई नवरा मेल्यावर सारखं काय रडायची, बघा हो त्यांना फारसं काही न होतं ना, ते गेले, मी राहील मागे. काय म्हणायचं तुम्हाला, काय जगात ते तऱ्हा आहे तुम्ही बघा. माझ्या म्हणण्याचा हेतू काय आपला, की अशा सगळ्या घोटाळ्यामध्ये आपण जेव्हा देवाला वाहून घेतो त्यावेळेला हे असं सगळं मागण्यापेक्षा मग काय करावं, अपमानाची वृत्ती कशी ठेवावी, याला एक खुबी. ती खुबी जर साधली ना तर हा कमाल आहे बघा. कमाल शब्द गुरु आहे, औरच आहे. आपल्याला मागायची सवय आहे. मागायच्या सवयीमध्ये काय मर्म आहे की दाता तो आहे. आपलं कसं आहे, आपण देवाजवळ मागतो, तो खरा दाता ही भावना नाही आहे आपली. बघा तुम्ही ते पूजा बिजा केल्यावर गणपतीला हे दे ते दे आपले मंत्र म्हणतो नुसते ऐकतो, याच्या पलीकडे नाही. तो खरा दाता आहे ही भावना नाही, पण आपण वाढवली की तू दाता आहेस. दाता आहेस ना, मग मी मागतो तुझ्याकडे. माझं मागणं तुझ्याकडे येत आहे, दिसतच आहे. मग तुम्ही ज्या काय मागतोय, माझं मागणं बंद करेन तुझ्या. नाही ऐकून ठेवा आपलं नुसतं. ज्या देवाला व्यावहारिकच मागणं ऐकायची सवय आहे, त्या देवाला असं मागितल्यानंतर काय होईल कोणाला ठेव, अरे का मी ऐकतोय काय, हा मागतोय काय, की मी मागतोय माझं मागणं बंद कर, मला काही नको आहे. आणि असं जर मागितलं, देव घरामध्ये खेळेल आपल्या, काय समजता. आणि ही गोष्ट परमार्थामध्ये अपराजितपणा आहे. नाही मला आय नो नो डिफीट, मला पराभव माहितीच नाही. मग काय माहिती आहे, जसा आहे तसा तुला सोडणार नाही एवढं माहिती आहे. वाटेल ते होईल आता, हे पाहिजे. ते आपल्याकडे आता जाऊ दे हो, ते लग्नामध्ये गाठ मारतात नाही गो, ते शेवटी नवरा बायकोच्या याच्या त्या उपरण्याला आणि याच्या लुगड्याला गाठ मारतात, म्हणजे गाठ पडली असंच म्हणतात ना. तशी भगवंताच्या चरणाची आपली गाठ पडली पाहिजे. मला सहज एक आठवलं, आपलं सीतेला विचारलं त्या ह्याच्यामध्ये रामायणामध्ये, मागच्या रविवारी संपलं बरं का रामायण. दैवानं मला ती पाहायला मिळालं, कारण रविवारी प्रवचन नव्हतं आणि सगळी पात्र एके ठिकाणी पाहिलेली, सगळेच राज्याभिषेक होता रामाचा. मग मला सांग, मी तरी पापीच आहे हो, माझ्या डोक्यात काय यायला लागलं, एक बातमी वाचलेली यायला लागली. ती बातमी काय, महाराष्ट्र टाइम्स मधली बातमी. तर म्हणाले या रामायणातली सीता हे रामायण संपल्यावर त्या रामायणातल्या भरताशी लग्न करणार आहे. भरताशी मी म्हणजे बाई काय काम करते आणि भरताशी लग्न, ते जाऊ दे आपलं सोडून द्या. ते लग्न झालं का नाही कोणाला तो काय भांगड, आणि दोघांची लग्न झालेली आहे तसं आहे. ते रामही तसे ते भक्ती ऐकणारे शहाणे आले, काय करणार शहाणे घेतो काय. तेव्हा सीतेला विचारलं, त्या रामाचा वियोग, ती भक्त होती रामाची, आणि त्या अशोकपणामध्ये तू जगलीस कशी, रामाच्या वियोगामध्ये तू जगलीस कशी, बरं का. ते तुळशीदासांनाच कळलं बघा, बरं. तर म्हणाले हे बघ, प्राण जायला पाहिजे ना, मरायचं म्हणजे प्राण जायला पाहिजे. तर म्हणाली प्राण जायचा तोंडातून जावं म्हणाला तर नाम पाहरू दिवस निशी, तोंडामध्ये नामाचा पहारा म्हणाले दिवस राहत राय, म्हणजे नामस्मरण अखंड चालू, नाम पाहरू दिवस निशी. बरं, म्हणजे अंतःकरणातून प्राण निघून जावा, ध्यान तुम्हार कपाट, हृदयाच्या कपाटामध्ये तुझं ध्यान आहे. पण डोळ्यातून प्राण जावा म्हटलं तर लोचन निज पद जंगित, माझे डोळे तुझ्या चरणावरती लागलेले, प्राण जाय की वाट. अरे या प्राण जायला वाट आहे का, काय असतो बघा. हे तिने अपलायन, काय प्रसंग तिच्यावरती. एवढ्या राजकन्या रामाच्या करता यायला गेलेली. अहो काय गंमत आहे, दुसऱ्या संत एक पद आहे, आपल्याला कल्पना आहे ना, जशी ही होती ना मीराबाई तशीच.
त्यांना कधी काय काट्याकुट्यात जायची सवय आहे का? तुम्हा आम्हाला स्वच्छ चपलेशिवाय चालणं कठीण लागलं, काय असते. तेव्हा हे निघाले ना, तेव्हा राजकन्या म्हटल्यावरती अंगावरची वस्त्र कशी असतील मला सांगा. रेशमाची याची क्या काळजी जरी सुंदर वस्त्र असतील ना, ही वल्कळ बांधली बरं आणि चालले उन्हामध्ये. तेव्हा ते वल्कळ ढीळ झालं. ढीळ झाल्यानंतर रघुवीर धीरे चलो मैं हारी, मी थकले हो, जरा सावकाश जा. आम्हाला म्हणते आहे सावकाश जा. काय म्हणते, या शरयूच्या नदीच्या तीरावर थोडं थांबा, का तर मी माझं ते वस्त्र जरा घट्ट बांधतो. थोडी विलंब करो शरयू तर बांध चिर संभाळी, मी ही जरा बांधून घेते, थांबा जरा. बघा काय तिची अवस्था असेल. का गेली ती, जर रामाचा सहवास पाहिजे म्हणून. तिचं हे उत्तर आहे, हे मला सांगायचं आहे बरं का. मग चालत मोरे पहिया दुखत आहे. अरे काय चालायची सवय, वाहनातून रथातून जाणारी ती चालत माझे पाय दुखायला लागले हो म्हणाले. चालत मोरे पहिया दुखत आहे, पडत धूप शिर भारी, डोक्यावरती ऊन कडकत आहे, चालता पाय थकले, थोडं थांबा. रघुवीर धीरे चलो. तुलसीदास म्हणतात, तुलसीदास प्रभू वनकुशी धारे, माझा प्रभू तेव्हा मनात निघाला, शोचत जनक दुलारी. दुलारी शब्दामध्ये हे आहे, प्रेम आहे. छोटी मुलगी असते ना, तिला दुलारी म्हणतात. ती माझी दुःख करते आहे. का गेली, रामा करता गेली. आणि तो राम जेव्हा वियोग झाला तरी सोडलं नाही. हे अपलायन आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये वाटेल ते होऊ दे, तुला सोडणार नाही. हे पलायन आहे. म्हणून त्यांनी त्याला पुरुषार्था चलू पुरुषार्थाच्या श्री भक्ती जायची, हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. हे अपलायन, हे आपल्याला करावंच लागेल. जर परमार्थ पाहिजे असेल, वाटेल ते होईना, तुला सोडणार नाही. हे अपलायन. काही परिस्थिती आली तरी माझं जे लक्ष ठरलंय. आणि याकरता रोज त्या ध्येयाशी राहण्याचा अभ्यास पाहिजे. रोज आपलं कसं होतंय, घसरतो खाली आपण, नाही मी तिथेच त्याच ठिकाणी पाहिजे. म्हणजे तो शिवाजी आग्र्याच्या दरबारामध्ये गेला ना, तेव्हा औरंगजेब वर बसला होता. आणि त्याचं कारण काय माहितीये का, त्याला कोणी सांगितलं की शिवाजीच्या अंगात येतो आणि तू वर घुमून उडी मारतो. खरं बरं आहे. त्याला वाटत की त्याला उडी मारून धरत काय करा, म्हणून तो वर बसला होता. आणि तुम्हाला माहितीये तो घाबरलेला होता की शिवाजीला त्यांनी त्या सामान्य लोकात उभं केल्याबरोबर संताप आला शिवाजीला. काय माझा अपमान आहे. त्या रामसिंग बरोबर होता, जयसिंगाचा मुलगा. अरे म्हणलं हे काय, तो संतापलेला पाहिल्याबरोबर औरंगजेबाने दरबार बरखास्त केला आणि गेला ना, ऑर्डर दिली गेला काही करा. माझं म्हणणं येतो काय, तेवढे घ्या. आपण दोसा वर बसला होता तसं आपण केव्हाही पाहिजे माझ्या ध्येयाशी मी आहे, माझ्या ध्येयाशी खाली नाही येणार. प्रपंचात सुद्धा ते करता आलं पाहिजे, तर खरी मजा आहे. आणि काय असतं मला सांगा, की ज्या प्रपंचात अगदी तुम्हाला खाली खेचतं असं, आपणच गाडीत उतरतो मुळी, नाही का. आपली स्थिती कशी आहे, रस्त्यावर काही मारामारी शिवाय गाडी चालली, काय झालो काय झालो, आता तुला काय करायचंय, तुझ्या घरात तर भांडण नाही ना, चल ना आपल्या रस्त्याने जा. नाही तुम्ही पाहू नका असं नाही, परंतु आहे ना स्थिती आपली अशी. आणि किंबहुना असं आहे, मारामारी चांगली झाली नाही, काहीच अडचण नाही, मारामारी झालं पाहिजे, परत स्वयंपाक काय असं कोणी कसं झाले नाही का. प्रपंचामध्ये माझी भूमिका वर पाहिजे, हा त्या म्हणण्याचा हेतू आहे. मला अतिशय ते अपील झालं की हा गुणेंद्र म्हटलं पहिल्यांदा. पुन्हा म्हणाले हा भक्ती जशी त्याच्या डोक्यावर आहे तसा हा. आता दोन राहिले, दान आणि ईश्वर भाव. मग पुढे म्हणाले, झाले फुले फळे शाखिया जैसी मोकळे, का उदार परिमळे पद्मा. दान म्हणजे देणं, आणि त्याची प्रस्थान सांगतो. प्रत्येक समाजामध्ये जर दानबुद्धी नसेल तर समाज टिकणार नाही. दान केव्हा, निस्वार्थी असेल तर ना. जो समाज अत्यंत स्वार्थी माणसांचा आहे तो समाज फार दिवस जगणार नाही. इट इज नॉट लॉंग लिव्ह. त्या सोळकील म्हणून एक शोषण तत्वज्ञ आहे, सामाजिक. त्यांनी किती उदाहरणं दिली आहे, असे किती समाज नष्ट झाले अतिशय स्वार्थी असल्यामुळे. आणि तुम्हाला एक गमत सांगतो, एक असा प्रश्न उत्पन्न होतो सामाजिक तत्वज्ञानात, हा भारतीय समाज अजून रडत खरंच का टिकलाय. पहा विचार करा. अहो ग्रीक समाज गेला, रोमन समाज गेला, इजिप्शियन समाज गेला, खार्डियन गेला, मेक्सिकन गेला, किती समाज मोठ्या मोठ्या संस्कृतीचे नामशेष झाले. हे कसं काय त्याची म्हातारी अजूनही. हा भारतीय समाज
आणि नुसता हा नाहीये, अजून या देशामध्ये मोठी माणसं निर्माण होतात एवढ्या आवाढव्यात विस्कळीत समाजात. काय कारण आहे? याचं कारण यामध्ये जो संन्यास धर्म आहे, निस्वार्थीपणाचा आदर्श किंवा संत जो आहे, त्याच्यासारखं दुसऱ्या समाजात इथे मान असेल कोणाला तर विद्वानाला नाही, इथे अधिकाऱ्याला नाही, राजकारणी पुरुषाला नाही, इथे साधूला मान. तो साधू कोण? अतिशय निस्वार्थी, कमालीचा जो निस्वार्थी तो साधू. आपल्याला उदाहरण सांगतो की ते भटजी बापू होते. अरे हा भटजी माणूस लोकांच्या घरी जाऊन श्राद्ध पक्ष करणारा, त्या राजराजाचा पुजारी माणूस, त्याच्याकडे निजामाची बायको यायची, महाराणी त्यावेळची ती. काय असं निस्वार्थीपण, आणि काय जे प्रसाद देते खायची. मग काय नाही, अतिशय निस्वार्थीपण, काही अपेक्षाच नाही. म्हणून निस्वार्थीपणाचा मूळ असेल तर दान आहे, देणं देणं. आणि या भारतामध्ये अशी माणसं असतात की स्वतःजवळ काहीच नाही तरी द्यायला तयार. म्हणजे मला एक सत्पुरुष माहिती आहे, अलीकडे गेले ते प्रल्हाद बुवा, त्यांनी 2 वेळा आपलं घर लुटवलं. नवरा बायको बाहेर आले आणि म्हणाले ज्याला जे पाहिजे ते घेऊन जा म्हणाले. काय असेल मला सांगा. नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण एवढ्या जमवलेल्या वस्तू, पण नाही दिलं की केलं, हे तुला काय पाहिजे तू घेऊन जा. माझ्या म्हणण्याचे हेतू काय की दान हे समाजाला आवश्यक आहे. त्यातल्या त्यात क्षत्रियाचं जे दान असतं ते शाही दान असतं, मोठा ऐश्वर्याचं दान असतं. तुम्ही आम्ही दान करतो म्हणजे काय, आपलं संभाळण करतो. हे यज्ञ जे असत ना, विशेषतः राजसूय यज्ञ वगैरे पूर्वीचे, त्याच्यामध्ये तो सगळं दान करीत असे, राज्यासकट. रघुवंशामध्ये दिलीपाचं उदाहरण दिलेलं आहे ना त्याने, की तो देऊन देऊन गरीब झालेला होता. आणि महाराजांचं वाक्य सांगतो आपल्याला की देऊन देऊन गरीब झालेला जो आहे त्याचं ऐश्वर्य राहतच म्हणाले. वृक्षकटिकामध्ये चारुदत्ताचं उदाहरण आहे ना, मग काय त्याची दानशूरता. आणि महाराज म्हणाले दान म्हणजे देण्याची बुद्धी. देण्याच्या बुद्धीचं बाहेरचं प्रतीक म्हणजे वस्तू किंवा काय द्यायचं. ते म्हणाले एक मनुष्य असा होता की देऊन गरीब झाले आणि मित्राबरोबर रस्त्याने चालला होता. ते माझ्या भिकारी म्हणाला, हो काही द्या. याचं काही नव्हतं, पण हात खिशाकडे गेला. इतकी देण्याची सवय. असं आहे. म्हणजे दान म्हणजे देण्याची बुद्धी म्हटल्यानंतर द्यायला नसेल काही, पण एक गमत सांगतो आपल्याला की सुरतचा एक युरोपियन माणूस, ब्रिटिश माणूस, समर्थांच्या वेळेला शिवाजीच्या याच्यात आला. ऑक्झेंडम नव्हे, ऑक्झेंडम हा शिवाजीच्या राज्याभिषेकाला आला होता. दुसराच युरोपियन माणूस, ब्रिटिश माणूस, त्याने हे समर्थांच्या विरुद्ध लिहिलेलं आहे. त्याने असं म्हणलेलं आहे, हा एक मराठी संन्यासी हा डोंगरात राहतो आणि याच्या घरी केव्हाही जा तुम्हाला सुग्रास अन्न जेवायला मिळतो. ब्रिटिश माणूस आहे बघा. आहे दान म्हणजे काय, त्याला नाहीच काय, तिला किती नाही. देण्याची बुद्धी जी आहे ती अतिशय महत्वाची. आणि तुम्हाला दुसरं सांगून ठेवतो, तुमचं विद्या असू दे, कला असू दे, वस्तू असू दे, परमार्थ पाहिजे असेल तर देण्याची बुद्धी असल्याशिवाय परमार्थ नाही. त्याची अपेक्षाच नसली पाहिजे. ते भास्कर बुवा बसले होते ना, ते म्हणायचे अरे आम्हाला विद्या मिळवण्याला एवढे कष्ट पडले, अरे तुम्ही शिकून घ्या, फुकट शिकून घ्या. याच्यात अतिशय उदारपणा आहे बरं, फार मोठा उदारपणा. विद्या आणि कला घ्या. आणि आपल्याकडे ब्राह्मणपणाचं एक लक्षण हे आहे की पूर्वीचे खरे शास्त्री पंडित फुकट शिकवायचे आणि त्या विद्यार्थ्यांना घरी जेवायला घालायचे, गुरुकुल म्हणजे. आणि शिका शिका, त्याला काही पैसा नाही, अडका नाही. ही गोष्ट खरी आहे. अलीकडे असं पाहायला सुद्धा मिळत नाही. पण आम्ही इकडे आपल्याकडे गेलो बरं का, ते काय त्यांचं ते बिल वगैरे दिलंच होतं, पण आणखी एक 2 प्रश्न विचारले, बाहेर येऊन यांच्याकडून 10 रुपये घ्या म्हणाले. हा 10 रुपये का मागतो, आणखी आधीचे पैसे दिले होते, तुम्ही 5 मिनिटं आमची घेतलीच पडाले. अशा लोकांना परमार्थ नाही. त्यांनी केलं ते बरोबरच केलं बरं का, पण तू सांगतो अरे घेऊन तुम्ही देणार काय, ते देऊन आपण काय देणार. मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली ना, मला ती अगदी घट्ट बसली आहे. हमालाची गोष्ट गोरीबंदरच्या. आणि पुस्तकाची ट्रंक होती, माझ्या BA मध्ये होतो मी, मला औरंगाबादला जायचं होतं, म्हणजे वडील तिकडे होते म्हणून. पण आम्ही ते ट्रंकच्या बोडक्यावरती आणले आणि त्याला 8 आणे दिले. आता ही 50 वर्षाची मागची गोष्ट बघा. 8 आणे दिले. तो म्हणलं साहेब आणखी 4 आणे द्या. म्हणून अरे 4 आणे काय आणखी मागतो, म्हणून तुला 8 आणे दिले.
तो काय म्हणाला, मी काय जाहीर मागतो काय म्हणले तुमच्याकडून, मला आवडलं वा काय म्हणलं हवा नाही का, त्याला देणार 4 आणे. तसं तुम्ही आम्ही देवाला देऊन काय देणार, ही घाण्याची बुद्धीच देणार ना, ही सडकी घाण्याची वृत्ती देणार ना त्याला. पण तो कसा आहे, तो म्हणतो बाबा ते तुला शुद्ध करतो मी. म्हणून भक्तीमध्ये ज्ञानामध्ये फरक काय तो सांगतो आपल्याला. ज्ञान कसं आहे, सिंहासनावर बसलेला आहे, तू स्वच्छ होऊन ये तर माझ्याजवळ प्रवेश आहे तुला, असं ज्ञान म्हणेल. भक्ती काय म्हणेल, आई सारखी आहे, चिखलात भरलेला आहे, रोळलेला आहे, ये तुला मी न्हायला घालते, साफ करते, चांगली कपडे घालते, सिंहासनावर चला. हा भक्तीचं सद्गुरु मध्ये त्याच्या ज्ञानेश्वर महाराजांना माऊली का, तिला तुम्ही चिखलात लोळलेले त्यांना सहन होत नाही, स्वतः ती साफ करते. अहो त्याने आम्हाला सोडलं तर आम्हाला आशा आहे का काही. ज्ञानी म्हणणार तू स्वच्छ होऊन ये बरं का, योगी म्हणणार तू प्राणायाम कर, आमचं कर, तुझी योग्यता नाही. अरे मग आम्हाला काय आहे, आम्हाला आशा असेल तर सद्गुरूची की अशी तुम्ही प्रपंचात आहात, तुम्हाला दुसरे सुचत नाही, द्वेष मागचं सगळे या माझ्याकडे. हाच पांडुरंगाचा विशेष आहे. या रे लहान थोर बाल अथवा नारी नर, अरे एवढाच आहे हा, घाबरू नका, मी तुम्हाला हाताशी धरतोय. असा सद्गुरू भेटणं भाग्याची गोष्ट. नाही तर का तू अक्क कर म्हणजे तुला मी करतो, मग आम्ही केल्यावर तुझी काय शामत राहील. नाही, तू कसाही असो तरी मी तुला हे खरं. आणि रामाचं आणि श्रीकृष्णाचं महत्व असेल ते हे आहे. पाप्यातल्या पापी जरी असला तरी नाही, जो का आपण घेतो, ये माझ्या जवळ ये, माझ्या स्पर्शाने मी तुला स्वच्छ करतो. तेव्हा दानाचं महत्व फार आहे. आणि मी सांगितलं आपल्याला की क्षत्रियाच्या दानामध्ये सुद्धा एक तेज आहे, ऐश्वर आहे, शाही गाव आहे. ते असं म्हणाले तर जसं झाड असतं, फुलं आणि फळ घ्या, कोणी घ्या, किती घ्या, किंवा पद्माकर जो असतो कमल, उमलल्यानंतर आपला परिमल उधळून टाकतो, घ्या किती घ्या. आपल्याकडे म्हण आहे ना की जेव्हा एखादा सुंदर सूर्यास्त असतो त्यावेळेला हे निसर्ग सौंदर्य उधळतो, तसं दान हे उधळायचं. आणि खरं सांगतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक सोलापूरला एक ग्रस्त होते, आठवले नसतं ना, ही सवय मी मोडली पाहिजे. काय इंडस्ट्रीची फॅक्टची सवय झाली आहे ना, त्यामुळे गाव नाव सगळं ते अजून लक्षात द्यायला सांगतो. तर तो त्या काळी विविंग मास्टर होता, 800 रुपये पगार. 50-60 वर्षाच्या पूर्वी 800 रुपये पगार म्हणजे काय मोठा उदार. त्याच्या घरी 5-10 विद्यार्थी शिकून जायचे, ते गरीब विद्यार्थी असायचे. त्यांच्या बायकोला माहिती आहे ना, माहिती नसायचं कोण खाते काय पिते असा. पण त्यांना बाईच व्यसन त्या ग्रस्तात. तेव्हा महाराज सोलापूरला गेले असताना खरा उदार माणूस, त्यांचे चुलत भाऊ होते, त्यांनी सांगितले अरे चल मोठे सत्पुरुष आहेत त्यांना भेटायला चल. तो टाळायला लागला. साहजिक आहे, त्याला मनात ते थोडस हे राहायचं. तर मग 2-3 वेळा म्हणल्यावर तो म्हणाला अरे मी येईन, पण त्यांच्या चरणाला मी स्पर्श कसा करू. भाई जाणीव द्या त्याला. असू दे म्हणाले ते आपण बघू, तू चल. तेव्हा आल्यानंतर फार त्याचं अगदी प्रेमाने स्वागत केलं आणि महाराज पाठीवर हात फिरवला आणि एवढंच म्हणाले की जे म्हणाले रामरायाला आवडत नाही ते आपण नाही करू. सोडलं म्हणाले आणि सुटलं. बरं का, हे सगळे निराळच असतं का, जी वेळ आली म्हणा काही म्हणा. तेव्हा तो गेल्यानंतर काय म्हणाले, अरे तुम्ही आम्ही खडे आहोत, हा मोती आहे, डागाळलेला आहे खरा पण मोती आहे. हा म्हणजे दानशूर आहे ना, डागाळलेलं का तर व्यसन होतं पण मोती आहे. तुम्ही आम्ही खडे आहोत नाही. तसं परमार्थाला मोती बनायला पाहिजे, देत राहावं. आणि सत्पुरुषांचं आपल्याला हे आहे, आव्हान आहे, तुम्ही देत राहा, कधी कधी पडायचंच नाही. तुम्हाला किती देऊन द्याल तुम्ही, काय सांगू तुम्हाला. समर्थांचे ओवी आहे राजबोधात, त्यांचा अनुभवच आहे. जो परोपकार करीतच गेला तो पाहिजे ज्याला त्याला. मग त्या पुरुषाला काय एवढे भूमंडळी. हा आपल्याला त्याने आश्वासन दिलंय आणि त्याला काय कमी पडणार आहे. त्याने खरं निस्वार्थीपणाने केलं आधी खरं असं आहे. मग विद्या असू दे, माझी कला असू दे, काय तुमच्या जवळ असेल ते थोडं तरी देत जा, थोडं तरी. बडजू बाबू म्हणायचे, आमच्या बहिणीला म्हणाले बघा बाई तुम्ही म्हणे किती माणसं, ते सांगितलं त्या माणसं काय किती भाकरी करता. म्हणले 3 भाकरी करते रोज, आणखी करीत जा बरं का. आणि पुढे काय म्हणाले, 12 वाजता जो कोणी भिकारी येईल त्याला म्हणाले भाकरी भाजी घालावी
आणि पुढे म्हणाले 12 वाजले भूक लागली की राजा असला तरी लाचार होतो, तर म्हणजे भिकारी होईल, याला काय देत जावं म्हणाले. आणि याच्यात खरं पुण्य आहे असं ते बोल. काळ बदलला आहे, तुम्ही तसं करा अशातला भाग नाही, पण जो कोणी आपल्याकडे येईल त्याला हात जोडून गार पाणी तर देता येईल नाही का, काही नाही तर काहीतरी देता येईल. देण्याची बुद्धी महत्वाची आहे, आपण काय देता याचं महत्व नाही. बरं, ही देण्याची बुद्धी. म्हणून त्याने दान म्हणाले नाना आवडीचे मापे चांदणे भरतेने घेते. चांदणं पडलंय, कोणी किती माप भरून घ्यावं, त्या चांदण्याला कमी. काय सुंदर दृष्टांत आहे, वा वा, किती तुम्ही लुटाल चांदणं, त्यात काही कमी आहे का. तसं सत्पुरुषाचं असतो, काय तुम्ही त्याचं लुटाल, काय सांगू तुम्हाला. किती त्याचं लुटणं म्हणजे त्याचं भगवंताचं प्रेम लुटणं आहे. आणि ते इतकं अगाध आहे, आनंद आहे शिवचं, की किती लुटलं तरी ते दुप्पटच होत जातात. दिन दिन बढत सवायो. मीराबाईंनी म्हटलंय की मला हे भगवंताचं प्रेम गुरुने दिलं आणि पाहत जसं चक्रवाढ व्याज वाढतं तसं दिवसेंदिवस ते वाढतच आहे. असं मग पुढील आमचे संकल्पे तैसे देते. हे तुम्हाला मागायला येतील, त्यांना कसं द्यावं, तर हे चंद्राचं चांदणं लुटलं किंवा पद्माकराचा सुगंध जसं जातो तसं ते लुटणं आहे. हे उमपदा दान तेच 6वे गुणरत्न आणि आज्ञे एका आहेत न होणे. 6वं जर असेल तर हे दान आहे. तरी मी असं म्हणेन इथे दानाचा गैरउपयोग तिथे घेऊ नका. ते काय बरं, देशे कालेच पात्रेच, योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य माणसाला हे दान द्यावं. हे गमत सांगतो. एकाने मला एक कोट दिला, म्हणजे मला दिला नाही, त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणाला गरीबाला द्या. मी गुरुद्वाराच नेला आणि आमचे गोळीचे चहा म्हणलं बा हा चांगला गरीबाला कोणाला तरी द्या, तुम्ही देऊ नका, मी देतो आणा. म्हणलं का, तर म्हणले ते सारे असे आहेत, तुम्ही देतो विकून त्यांनी दारू पितील म्हणाले. तेव्हा हे दान करताना सुद्धा अतिशय सांभाळून केलं पाहिजे. अहो मग तशी रात्रीचे 9 वाजता काहीतरी खायला द्या म्हणून बाया येतात आणि मी ऐकलं की ते जाऊन ते बाजारात विकतात आणि त्याची दारू पिऊन देतात. मग तुमच्या घरचं राहिलेलं अन्न जायचं विकायचं. तेव्हा देताना विचार करूनच द्यायला पाहिजे या शंकाने. ही गोष्ट खरी, पण दिल्याशिवाय राहू नये हे तितकंच बरोबर आहे. आणि काय आपण देऊन देणार, त्याचं काय प्रारब्ध बुद्धी बदलून देणार आहे का, नाही का. देण्याची बुद्धी ही महत्वाची आहे. मग आता शेवटचं ईश्वर भाव. ईश्वर भावाचं बरोबर भाषांतर बॉसिंग असं आहे, बरं का. बॉसिंग म्हणजे अधिकार चालवणं, सत्ता गाजवणं, हे खरं ईश्वर भाव आहे. क्षत्रियालाच ईश्वर भाव पाहिजे नाही का. सत्ताधीश असा पाहिजे, कणखर बुद्धीचा पाहिजे, म्हणजे त्याला आपली सत्ता योग्य वेळी योग्य ठिकाणी कडकपणे वापरता आली पाहिजे, तर तो सत्ताधीश करा, तो ईश्वर भाव. तर त्याला ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत दिलेला आहे. काय कमाल बघा, असं आहे. पोषोनी अवयव आपुले करविजती मानविले, तेवी पालने लोभविले जगते भोगणे. समाजात सत्ता भोगतो, जगते भोगणे म्हणजे समाजातली सत्ता भोगतो. कशी, आपण शरीराला पोषतो, शरीराला पोषत असताना अवयव पोषतो. मग शरीराच्या पोषणाने अवयव पोषित झाले की त्या अवयवाकडून सुख घेतो, त्या अवयवातून काम करून घेतो. तसं आपली जी प्रजा आहे, जे समाज आहे, त्या समाजाला पोषण करून त्या समाजावरती सत्ता गाजवतो. की नाही, त्या सामाजिक तत्वज्ञानाप्रमाणे समाजाला शरीराचा दृष्टांत दिलेला आहे. सोसायटी इज अन ऑर्गॅनिझम असा त्याचा अर्थ. तिथे 2-3 थेअरी येते, काय मला सांगायचे नाही रे. हर्बर्ट स्पेन्सर म्हणून जो विचार होता त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की समाज हा पिंड आहे. पिंड म्हणजे ऑर्गॅनिझम. जसे तुम्ही हा पाय आमकन चमका आहे, अहो त्यांनी इतकं म्हणलेलं आहे जशी तुमच्या शरीराला हे असताना 9 द्वार ते गटार असतात, तशी समाजाची गटार आहेत. म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये घाण जाण्याकरता तुमचा नाही. मुद्दा काय, ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं की तुम्ही आधी लोकांच्या करता आपलेपणाने करा. सत्ताधीश असेल तर त्यांनी आपली सत्ता जग सुखी करण्याकरता वापरावी, जगाचं हित करण्याकरता वापरावी. आणि मग ते लोक वश झाले म्हणजे त्यांच्यावरती प्रेमाची सत्ता गाजवा. तुम्हाला मी प्लेटोचं तत्वज्ञान 2 मिनिटात सांगतो, बरं का. तो काय म्हणतो, राजा हा बैरागी पाहिजे, त्याला स्वतःच कुटुंब असता कामाचं नाही,
त्याला तो पैशाला शिरता कामाचा नाही. आणि 1.5-2 वर्षापेक्षा जास्त सत्तेवर राहता कामाचं नाही. 5 वर्ष राहू द्या, आता मध्यावधी निवडणुका चालतील, पण जास्त कारण सत्तेचा मदच वाढतो. फार वाईट आहे बरं सत्तेचा मद. म्हणून अमेरिकेत कसं आहे, 2 वेळा तो अध्यक्ष झाला की 3ऱ्या वेळा परवानगी नाही का. सांगण्यात येतो काय आपल्याला, राजा वैरागी, त्याला वाईज मॅन म्हणतो. कसा पाहिजे, ज्याला स्वतःचा स्वार्थ नाही, पैशाला शिवाय. दी वाईज मॅन शॅल नॉट टच गोल्ड असं म्हटलेलं आहे. पैशाला स्पर्श नाही हा खरा राज्य करता. मग याचा अर्थ काय की सत्ता हातात आल्यानंतर स्वार्थ नसल्यामुळे, कुटुंबालाही स्वार्थ नाही, स्वार्थ नसल्यामुळे तो जगाच्या हिताकरताच ती वापरते. पुष्कळ असं वाटतं बघा, आज तुम्ही काय म्हणाल, तुम्हाला सत्ता नाही बोलायला काय जात नाही बरं, कोणाचं असं वाटतं की तुम्ही मिनिस्टर झालात, हा तुमच्या पार्टीची डिसिप्लिन असेल, शिस्त असेल, पण त्या शिस्तीमध्ये सुद्धा तुम्ही जर लोककल्याण करायचं म्हटलं तर किती लोककल्याण करू शकाल, त्याची सीमा आहे का, काय अफाट असतं. इतकी सत्ता त्या लोकांच्या हातात असते, ते करू शकतात. पण का होत नाही राम जाणे बुवा, ते जाणतात की निवडून आपण पण राम जाणे नाही असं आहे. म्हणून नेहमी असं वाटतं निस्वार्थी पुरुष राज्यावरती येणं म्हणजे त्या देशात समाजाचं भाग्य आहे. लक्षात एक तरी त्यापैकी किती 35-40 असतात ना, पुष्कळ असतात. त्यात पुन्हा फरक असतो ना, राज्यमंत्री ना मुख्यमंत्री. काय माझं म्हणण्याचं लक्षात आलं ना, सारी सत्ता आली तर करू शकतो, पण नाही निस्वार्थी पण नसल्या. पण होईल काय, बोलायला काय होईल काय, पुढच्या वेळेला आम्हाला येणार नाही आहे तोपर्यंत करून टाकावं, पुढची पुढे बांधत नाही का. तर लोकशाहीचा युग असल्यामुळे लोक जमणारे आहोत, तुम्ही याला घ्या, कल्याण करतोय नाही का, तर काय नाही होणार, हे असं आहे. म्हणून त्यांनी जे म्हटलंय, मग ती सत्ता जी भोगणं आहे ते भोगणं खरं, की खूप परोपकार केल्यानंतर काय नाही लोकांचं कल्याण होणार. आणि असा एक पुरुष येणं, त्याला गांधी रामराज्य म्हणाले. बरं का, मला एक आचार्य आचरण तुम्हाला आठवतो विनोद, ते विरोधी पक्षाचे काउन्सिल मध्ये विरोधी पक्षाचे होते. तेव्हा त्या मिनिस्टर, मला वाटतं ते हे होते वसंतराव नाईक वगैरे कोणीतरी, ते रामराज्याचे गोडवे गायले. हा म्हणले तुम्ही जो अर्थ करताय तो बरोबर नाहीये रामराज्याचा. रामराज्य म्हणजे ज्या राज्यात कोणी केव्हा राम म्हणतो तो रामराज्य राम राज्य हा आदर्श आहे गांधींचा. आणि गांधींचा शेवटी भ्रम निराशच झाला. पॉवरमध्ये सत्तेवर आल्यानंतर कोण ऐकतोय त्यांचं, शक्यच नाही. असो मुद्दा सांगण्यात मिळाला. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं हे आहे की त्याच्या हातात क्षत्रियाचा गुण आहे. सत्ता आल्यानंतर तो त्या ज्यांच्यावर सत्ता गाजवायची त्यांना इतकं प्रेमाने पोषण करतो. शरीराचं पोषण करून अवयवांचं पोषण केल्यावर त्या अवयवांच्या कडून जसं शरीर काम करून घेतं, तसं आपल्या समाजाचं पोषण करून मग त्या समाजाकडून सत्ता भोगवायची की तू राहा बरं का. असं आहे. इलेक्शनची गंमत सांगतो, आता जाऊ द्या. ते अण्णासाहेब पटवर्धन उभे राहिले बरं का, तर ते काय कधी कुठे गेलाय पुण्याला म्युनिसिपल इलेक्शन, कधी प्रॉपगंडा नाही, काय प्रचार नाही, काही नाही, त्यांची माणसं नाहीत, काय नाही. तेव्हा नामदार गोखले त्यांच्या विरुद्ध पार्टीचे ते त्यांना 2 मत असत, ते मत द्यायला आले. तर काय म्हणाले, पहिलं मत देवाला, म्हणून अण्णासाहेबांना मत दिलं. काय सांगायचं मला सांगा. कारण अतिशय निस्वार्थी पुरुष, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका पैशाची अपेक्षा न करताना रोग्यांना औषध पाणी करायचे. काय वृत्ती असेल मला सांगा, नाही का. ही म्हणजे घेण्यासारखी गोष्ट आहे. मग सांगण्याची आपल्या वेळेनुसार अशा पुरुषाला म्हणजे देव समजूनच त्यांनी मत